नमस्कार, मी पूजा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फौजी वाईफची दुनिया। आज व्हिडिओ चालू करायचं कारण की आज मुलं जायचे तर क्रिकेट खेळण्यासाठी बाहेर 3 दिवस। आज पहिल्यांदाच मुलं एवढं लांब जाणार आहेत, तर पाहू आज काय काय होतंय। माझं तर आत्तापासूनच मन लागत नाही आहे। आता सध्या पण ते प्रॅक्टिससाठी गेलेले आहेत। आता येतील सकाळी 7 वाजता गेलेले आहेत, आता वाजले जवळपास 9 वाजलेत आहेत। आता येतील मुलं, मग बघू त्याच्यानंतर काय काय होते। त्यांना सोबत नेण्यासाठी मी काय काय देते, त्यांची पॅकिंग काय करते हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर पाहत राहा माझ्यासोबत आपला यूट्यूब चॅनल। मला माहिती आहे खूप दिवस झाले आपले ब्लॉग म्हणजे नियमित असे येतच नाहीत, तर मी प्रयत्न करेन इथून पुढं डेली ब्लॉग टाकण्याचा। तर प्लीज तुम्ही असं सपोर्ट करत राहा मला। माझे ब्लॉग आवडत असतील तर मला लाईक करा, कमेंट करा। तुमच्या कमेंटचा जास्तीत जास्त रिप्लाय द्यायचा मी प्रयत्न करते। थँक्यू। तर आज आपल्या दरेवाडीतली मुळगंगाची यात्रा आहे, तिकडं पण चाललो आहे आम्ही। तर चला पाहू आपण कशी आहे यात्रा। मंदिरात देवीच्या पाया पडून येऊ आणि मग बाकीचं। इथे निघालो होतो आम्ही, हे पहा आमच्या शेजारच्या बायका, त्यांना वाटलं फोटो काढतोय, फोटो काढला होता। हाय बाय बघितलं पोरग अरे ठेव तिथं। आबी कुठे? आबी आतमध्ये। हाय बाबू कुठे? येते काय पागल। इथे मुलांना खायला घेतलं, हे बाकी परिसर सगळा दिसले का। आम्ही दुपारचं आल्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती। आल्याच्यानंतर इथे मुलांची बॅग पॅक केली, त्यांनी आधीच सगळी पॅक केली होती। मी फक्त चिवडा वगैरे टाकला बघू बॅगचा, आणि नंतर टावेल। अरे आताच कुठं अजून लय टाइम आहे, 8 वाजता जायचं। ठेवते बघ फ्रीजमध्ये। म्हणणं तर लागत त्याच्यावर एक संध्याकाळी घेतला आता हा ब्लॉग। मुलं जातानाच आधी जेवण करून घ्यावं, परत काही जेवायचं मूड नसतं राहिला। व्हिडिओ आहे हे पहा। जेवण वगैरे झालंय सगळं। मुलांना नेण्यासाठी टिकटाक आणले ते, ही मेन अंशूची उलटीची गोळी, त्यांना गाडीमध्ये टाइमपासला हे कुरकुरे आणले ते 2। तसं रात्री आता झोपूनच जातील, म्हणले होते पाहिजेत म्हणून कुरकुरे पण घेऊन आले। आज जेवण झाले ते, मग त्याला आवडतात ते। मग सरांचा फोन आला की मग निघूत। बोल। हाय गाईज, आम्ही आज क्रिकेटला जाणार आहे रात्री। आता मला चेंज करायचे कपडे, आता माझं खाऊन झालंय, लईच तिखट लागले, आता मी पाणी पितोय। इतर मुलांना ऑप्शन करताना म्हणलं थोडासा व्हिडिओ काढावा, ते अवघड ना। एवढे दिवस म्हणजे फौजींना ऑप्शन वगैरे करून वाटी लावावं लागत होतं। आज मुलंसुद्धा बाहेर खेळायला चालले ते। पाहता पाहता किती पटकन मुलं मोठे होतात। हसत होते मुलं, ते पण पहिल्यांदाच चालले ते, त्यामुळं थोडंसं चेहरा उतरलेला आहे, पण तरी कुठून तरी हसून वगैरे ते चालले। रुद्र जास्त इमोशनल आहे, त्याचं तोंड पहा किती उतरले। आणि अंशूला दही साखर खायचं नव्हतं, त्यामुळे त्याला फक्त 1 चमचा खाऊ घातला, आणि नंतर मग बाकीचं उरलेलं रुद्राला दिलं सगळं। तो खात होता बघ कसा करतोय। ही पहा कशी मध्ये मध्ये करते, तिला पण पाहिजे होतं ही साखर। नंतर थोड्या वेळानं रुद्राने देऊनच थोडासा खाल्ला आणि तिला देऊन टाकलं बाकीचं। सुटे कुठे चालले पोरं? खाल्ले फक्त त्यांनी। कुठं कशी मस्ती करते। मी नाही चालले, पोरं जाणार फक्त। इथे मुलांची गाडी आली होती, इथे बाकीचे सगळेजण होतो आम्ही उभे। सर घ्यायला आले होते इकडे त्यांना। हे दोघं आणि अजून 2 जण, असे 4 जण आहेत। जातानाचा व्हिडिओ त्यांचा।
घरून आले ते पण काही बोलले नाही, शांतच होते. हे पहा, तर बघू कधी येते. 2 ते 10 तारखेला वापस यायची आता मुलं. AC बस होती, छान होती बस. हे पहा आतमधला. कसा वाटला ब्लॉग आपल्याला मला नक्की सांगा.